हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यू के यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज समियाचा आहे फर्स्ट डे, त्याच्यामुळे समिया रेडी झाली आहे स्कूलला जाण्यासाठी। समियाचा युनिफॉर्म तर मी दाखवला होता, पण आता समियाने वेअर केलाय तर अशी दिसते। आणि काल तिला शूज सुद्धा आणले स्कूलचे। तर समियाला सोडण्यासाठी आता आम्ही सगळेच निघाले, म्हणजे आमचा बेबी पण येणार आहे समिया दीदीला सोडण्यासाठी। समिया बाहेर रेडी आहे, तर इथे काही घेऊन नाही जायचं, म्हणजे बॅग मध्ये फक्त एक जोडी कपडे घेतले, बाहेर खेळताना वगैरे भिजले तर त्याच्यासाठी। टिफिन वगैरे तर काही नाही, कारण सगळं स्कूल मधूनच देणार आहे। पण आज पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे आजपासून 2 आठवडे फक्त अर्धा दिवसच शाळा आहे, त्याच्यामुळे समिया आज लवकरच घरी आहे। तर आता आपण जाऊ तिला सोडायला, चला। समिया कसं वाटतं तुला? स्कूलचा फर्स्ट डे असल्यामुळे सगळ्यांचीच थोडीशी घाई असते, त्याच्यामुळे रोडवरती बरेच मुलं दिसत होते जे घाईमध्ये स्कूलकडे चालले होते। तर इथे आम्ही पण समियाच्या स्कूलजवळ पोचलेलो आहे। लेफ्ट साईडला स्कूलचा गेट आहे, पण समोर तुम्ही बघू शकता स्कूलचे व्हॉलेंटियर रोड क्रॉस करण्यासाठी ते गाड्या वगैरे थांबवतात, ते जेणेकरून मुलं पटकन रोड क्रॉस करतील। तर अशी सगळी सोय असते इकडे। गेटच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे देखील असे स्टाफ मेंबर उभे होते, जे तुम्हाला गाईड करतील तुम्हाला कुठे जायचं आणि कुठे नाही। समियाला सांगितल्यानुसार ती आता क्लासरूममध्ये चालली आहे, जसं स्टाफ मेंबरने तिला गाईड केलं होतं तसं। सो आपल्या इथे इंडियामध्ये नर्सरीनंतर ज्युनियर के जी सिनियर के जी असतं, तसं इथे रिसेप्शन 1 रिसेप्शन 2 असतं। सो सध्या समिया रिसेप्शन 1मध्ये आहे। आणि समोर तिचे क्लासरूम आहे आणि समोर उभ्या आहेत त्या तिच्या क्लास टीचर आहे। सो या आमच्या घरी आल्या होत्या 2 दिवस आधी, त्याच्यामुळे समिया त्यांना ओळखते। सो इथे सगळ्या मुलांची अशी नावं लिहिलेली आणि त्याच्या खाली प्रत्येकाला हुक दिलेला आहे, जिकडे आपली बॅग आणि कोट वगैरे तिथे आपण अडकू शकतो। उजव्या हाताला आहे समियाचा क्लासरूम, तर असं काहीच आहे समियाचा क्लासरूम। चेअर आणि टेबल्स वगैरे आहे बसण्यासाठी। आणि इथे तुम्ही बघू शकतात की रेड आणि येलो कलरचे ड्रॉवर दिलेले आहेत, तर ते प्रत्येकाच्या नावाचे ड्रॉवर आहे, ज्याच्यामध्ये ते त्यांचे वर्कशीट ठेवू शकतात स्कूल सुटताना। तर बॅग वगैरे घेऊन जाण्याची गरज नाही आहे प्रत्येक दिवशी। आणि क्लासरूमच्या बाहेर असा प्ले एरिया केलेला आहे छोटासा, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तू बनवलेल्या आहे खेळण्यासाठी। तर समियाला आता आम्ही सोडून चाललो आहोत शॉपिंगसाठी। तर आठवड्याची ग्रॉसरी घ्यायची आणि समियाच्या स्कूलच्या समोरच एक सुपर मार्केट आहे, सो आता आम्ही तिथे जाणार आहोत। तर हे आहे मॉरिसन सुपर मार्केट। ते इथे बरेचसे सुपर मार्केट आहे, पण हे आमच्या घराच्या अगदी जवळ असल्यामुळे आमचं इथेच सतत येणं असतं। सो इथे पार्किंग एरिया दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तिथे ट्रॉली ठेवण्यासाठी एक छोटंसं असं घर बांधलेलं आहे। तिथे आतमध्ये तुम्ही बघू शकता की ट्रॉली आहेत, तर ट्रॉली घेण्यासाठी तुम्हाला आधी तिथे कॉईन टाकावा लागतो, त्याच्यानंतरच ट्रॉली तुमची बाहेर निघेल। आणि जेव्हा तुमची शॉपिंग पूर्ण होते तेव्हा ट्रॉली इथे पुन्हा अटॅच करायची, जेणेकरून तुमचा टाकलेला कॉईन पुन्हा बाहेर येईल। तर हे नारळ पाणी आहे, म्हणजे आपल्या इथे जे पिण्यासाठी नारळ असतात ते आहेत, ते इकडे असे देतात। तर जी चीर मारलेली आहे तिथे फक्त आपण थोडंसं कट केलं की ते ओपन होणार आणि पाणी लगेच येणार। आणि हे लहान लहान कोबीसारखे दिसणारे कोबी नाही आहेत ॲक्च्युली, त्याला इथे पेपर स्प्राउट बोलतात, पण छोटे छोटे गोटे असतात तेवढ्या आकाराचे आहेत ते, क्यूट दिसतात ना। आणि इथे तिसरा देखील मिळतात। तर ह्या शिंपल्या ओपन करून आतमध्ये जे असतं बाव तो आहे। आणि हे खेकडा आहे, तर खेकडा पूर्ण त्यांनी क्लीन करून दिलेलं आहे, म्हणजे त्या डब्यामध्ये तुम्ही आतमध्ये जे असतं ते खाण्याचं ते बघू शकता। आणि हा पूर्ण एशियन सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतात मँगो लस्सी आहे, दही आहे, रसमलाई, अशा बऱ्याच मिठाई आणि बरेच स्वीट्स आहे इथे इंडियन। तर इथे सुंदर असं ग्रीटिंग कार्डचं सेक्शन आहे, बघून एवढं प्लेझंट वाटतं आहे। सगळ्या ओकेशनसाठी, बर्थडेसाठी, कोणाला गिफ्ट देण्यासाठी छान असं प्रेझेंट आहे। आणि त्याच्या बाजूला रॅप आहेत, म्हणजे बर्थडे गिफ्ट देताना रॅप करण्यासाठी जे पेपर लागतात ते आहेत। तर सुंदर असा सेक्शन आहे हा। तर हे पण एशियन सेक्शन आहे,
तर इथे बरेच मसाले अवेलेबल आहेत. ॲक्च्युली सुपर मार्केटमध्ये कोणत्या सुपर मार्केटमध्ये एशियन सेक्शन होते, तर आता मॉरिसनमध्ये पण एशियन सेक्शन बनवले. तर हळूहळू इकडे पण कळायला लागल्या लोकांना की मसाले वगैरे यूज केले जातात. त्याच्यामुळे प्रत्येक आता सुपर मार्केटमध्ये असे हळूहळू सेक्शन वाढत चालले एशियनसाठी. तर इकडे आमची शॉपिंग करून झाली आहे, बिल करतो आम्ही आणि बेबी ते झोपलेलं आहे. तर आता आम्ही जाऊ घरी थोड्याच वेळात. घरी पोहोचतो ना तोपर्यंत समियाला स्कूलमधून आणण्याची वेळ झाली होती, कारण आज अर्धा दिवसच शाळा होती, त्याच्यामुळे तिची लवकर सुटणार होती शाळा. सो सुहास फक्त एकटाच गेला होता तिला आणण्यासाठी. फर्स्ट डे होता म्हणून तिला टीचरने चॉकलेट आणि स्टिकर दिलं होतं. आणि इथे देखील तुम्ही एक प्ले एरिया बघू शकता. तर असे बरेचसे प्ले एरिया आहेत तिथे स्कूलमध्ये मुलांना खेळण्यासाठी. सकाळी आम्ही आलो होतो ते बॅक गेटने आलो होतो आणि आता बाहेर जाण्यासाठी त्यांनी सांगितलं की फ्रंट गेट यूज करा. सो समियाचा जो क्लासरूम आहे तो फ्रंट गेटपासून थोडासा लांब आहे, त्याच्यामुळे असं पूर्ण फिरून जावं लागतं इथे. आणि हा आहे फ्रंट गेट. समिया आता स्कूलला जाऊन आली आहे. कसा होता समिया फर्स्ट डे? गुड. आणि तू काय काय केलंस तिथे? खूप मस्त खेळला. काय खेळलीस? जेवण खाल्ला आणि खेळला थोडा वेळ आणि बाहेर खेळला आणि स्टोरी केला आणि बघला आम्ही. बघला? काय बघला? बघितला. काय? 1 2 3. ओके. अच्छा. आणि टीचरने मला फन टास्क दिला. हो, कशाबद्दल? काय केलंस म्हणून फंटास्टिक दिला? मी कलर केला ना म्हणून. व्हेरी गुड. मज्जा केली? हा. उद्या पण जाणार ना स्कूलला? हो. ओके. मम्मा, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर जोस्ना. हॅपी बर्थडे टू यू. कोणी केलं? देना फुकट. अरे बापले. ये तू पण ये. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. समी हेल्प मी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. वाव. मम्मा's फेवरेट केक. की आलिया भट्टचा. तुला आधी कसं आहे? मस्त. यम्मी. ओपन. वाव. ग्रीटिंग कार्ड. आणि मी स्लेट मध्ये ग्रीटिंग बनवली. Wow, happy birthday to my amazing mom. There is no better friend than a mom, and there is no better mom than you. Oh my God. Thank you, baby. You're welcome. Okay. Happy birthday with lots of love. I love you. तर आता तुम्ही ब्लॉग पूर्ण पाहिलाच असेल की कसं मला समियाने सरप्राईज दिला. म्हणजे मी दुपारी पिलूला झोपायला घेऊन गेली तेव्हा ते दोघे शॉपिंगला गेले आणि मला ज्या ज्या गोष्टी समियाला द्यायच्या होत्या, म्हणजे तिला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या माझ्यासाठी घेऊन आली होती आणि छान असं सरप्राईज दिलं. खूप छान वाटलं, कारण सकाळी समियाची घाईघाई होती स्कूलला जाण्यासाठी फर्स्ट डे असल्यामुळे. तर मला असं वाटलं की विसरले की काय, कारण ह्या दोघांनी पण विश केलं नव्हतं मला. सो मला असं वाटलं होतं विसरले, पण छान असं सरप्राईज मिळालं. छोटंसंच होतं पण क्यूट सरप्राईज होतं. आणि केक देखील माझ्या आवडीचा होता. म्हणजे मला मिल्क केक खाण्याची इच्छा होती. मी ऐकलं होतं की लंडनमध्ये खूप भारी असा मिल्क केक मिळतो. सो इथे सुहासने खूप ठिकाणी आधी शोधून ठेवलं होतं की कुठे मिळतो, कारण तो सगळीकडेच अवेलेबल नव्हता. सो त्याने खूप रिसर्च केला होता आणि त्याने डिसाईड केलं होतं की इथूनच घेईन तिच्या बड्डेच्या दिवशी केक. सो केक तर खूपच भारी होता. म्हणजे मी रेकमेंड करेल की तुमच्या इथे कुठे मिल्क केक मिळत असेल तर नक्की ट्राय करा. खूपच छान लागत होतं आणि वेगळं काहीतरी होतं. म्हणजे नेहमी फक्त केक खाण्यापेक्षा खाली थोडीशी असं क्रीमसारखं पण होतं. खूपच छान होता केक.
आणि बघू शकता तुम्ही इथे अशी बिर्याणी झालेली आहे आणि खूप भूक लागली आहे. बर्थडे स्पेशल म्हणून आणि मला आवडते म्हणून देखील सुहासने घरीच बिर्याणी बनवली होती. ती दिसण्यामध्ये पण आणि चवीला पण एकदम हॉटेलसारखी झाली होती. तर सरप्राईज तर छानच होतं, कारण सगळं काही सम्याने ऑर्गनाईज केलेलं. तिला ज्या ज्या गोष्टी मला गिफ्ट द्यायच्या होत्या ते तिने घेतल्या होत्या शॉपिंगला गेल्यानंतर, माझ्या नकळतही. तर थँक्यू समिहा. आणि आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला? समियाच्या स्कूलचा फर्स्ट डे कसा होता? माझं बर्थडेचं सरप्राईज कसं होतं? वेट. अरे वा, तेच मी म्हटलं, अजून डॅडाने मला गिफ्ट कसं नाही दिलं. आणि तेव्हा समिया सारखी बोलत होती ना, मी तुला वॉच देणार. वाव, ओपन करायचं. तू ओपन कर. मीच ओपन करणार आहे. वाव, स्मार्ट वॉच आहे. फिट राहण्यासाठी दिले आता. फिटनेस ट्रॅकर आहे. तर नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल माझ्या हातामध्ये. थँक्यू डॅडा. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची